थँक्यू. योजनामध्ये सांगायचं झालं तर आपण मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या अंतर्गत आपण रुग्णांना लाभ देतो आहे या कक्षामार्फत. आणि हा कक्ष जो आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेने आणि माननीय श्री रामेश्वरजी नाईक कक्ष प्रमुख मुंबई यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाने कार्य करत आहे. आणि आमच्या कक्षाचा उद्देश हा आहे की इथे मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि फक्त मुख्यमंत्री सहायता निधीच नाही तर राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या जेवढ्याही आरोग्य संबंधित योजना असतील त्यांचा समन्वय करून रुग्ण कुठं आणि कुठल्या योजनेत आपण त्यांना लाभ देऊ शकतो अशा प्रकारे त्यांना लाभ देऊन, आणि त्याचबरोबर जर कुठं लाभ बसण्या अडचणी जात असेल त्यावेळेस आपण मुख्यमंत्री सहायता निधीचा आपण मार्ग म्हणून त्यांना लाभ उपलब्ध करून देतो. आपल्याकडे विविध संस्था ज्या रुग्णसेवेसाठी काम करत असतात त्यांचं मंत्री सहायता निधी कक्षासोबत जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे यांच्या मार्फत विविध शासकीय योजनांचा ते प्रचार करतात आणि विविध योजनेमध्ये लाभ ते रुग्णांना देतात. अशा कंडिशन मध्ये ते आपल्याकडे येऊन त्यांनी आतापर्यंत 3 रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळवण्यासाठी रुग्णांना माहिती दिली आणि त्यांच्या नातेवाईकांना ते कक्षापर्यंत घेऊन आले आणि त्यांचा लाभ मिळेपर्यंत त्यांचा त्यांनी पूर्ण फॉलोअप घेतला आणि अतिशय समर्पकपणे कार्य करतात. याच्यामध्ये खूप सुंदर प्रश्न आहे. याच्यामध्ये आतापर्यंत आपण काही 21 आजार आहेत जे आपण याच्यामध्ये आतापर्यंत घेतो आणि हा जो लाभ आहे हा फक्त नोंदणीकृत रुग्णालयामध्येच मिळतो. हे एक महत्वाची गोष्ट रुग्णांना माहित असणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक आजारासाठी याचा निधी फिक्स केलेला आहे. जसं की कॅन्सर रुग्णांसाठी 1 लाखापर्यंत, कारण की हा रिलीफ फंड आहे म्हणजे एक मदत, एका प्रकारची मदत आहे. जसं डायलिसिस केमोथेरपीसाठी 50,000पर्यंत. तसेच जर कुठला ट्रान्सप्लांट असेल, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, कॉक्लिअर इम्प्लांट, अशा प्रकारासाठी आपण 2 लाखापर्यंत निधी देतो. अशा प्रकारे आपल्यामध्ये हृदयरोग, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, नंतर फुफ्फुसे प्रत्यारोपण, नंतर हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट, कर्करोगाच्या शस्त्रक्रिया प्लस मेडिकल मॅनेजमेंट आणि नवजात शिशूंचे आजार, नवजात शिशूंच्या शस्त्रक्रिया सुद्धा आपण याच्यामध्ये घेतो. मेंदूचे आजार, हृदयरोगांचे आजार, डायलिसिस सुद्धा याच्यामध्ये